पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. आर्द्रतेमुळे त्वचा चिकट होते. अशा स्थितीत मुरुमांची समस्या वाढू शकते. पण आता तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी पावसाळ्यात स्किन केअर रुटीन घेऊन आलो आहोत, ज्याला फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवू शकता. 1. पावसाळ्यात वातावरणात भरपूर आर्द्रता असते. अशा स्थितीत त्वचा सतत चिकट राहते. अशा परिस्थितीत धूळ आणि घाण चिकटण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच वेळोवेळी त्वचा स्वच्छ करणे फार महत्त्वाचे आहे. सकाळी सर्वप्रथम त्वचा स्वच्छ करा. फेस वॉश वापरण्यासोबतच चांगल्या क्लिन्झरनेही चेहरा स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वीही चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून झोपणे चांगले मानले जाते. 2. काही लोकांना असे वाटते की पावसाळ्यात सनस्क्रीन लावण्याची काय गरज आहे. पण तो उन्हाळा असो, पावसाळा किंवा हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन लावणे फार महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन एक प्रकारे प्रोटेक्टिव्ह लेअरसारखे काम करते. पावसाळ्यात चेहऱ्याला संसर्ग आणि अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. 3. पावसाळ्यात दर 1 किंवा 2 दिवसांनी तुमचा चेहरा एक्सफोलिएट करावा. जेव्हा तुम्ही एक्सफोलिएट करता तेव्हा चेहऱ्यावर जमा झालेले बॅक्टेरिया आणि विषाणू काढून टाकले जातात. यामुळे मुरुमांची समस्या कमी होते. तुम्ही एकतर बाजारातून स्क्रब विकत घेऊ शकता किंवा नैसर्गिक घटकांचा वापर करून घरी स्क्रब बनवू शकता. तुम्ही लिंबू, मध आणि साखरेचा स्क्रब करून लावू शकता. 4. पावसाळ्यात तुम्ही मॉइश्चरायझर जरूर वापरा. तुम्ही हलका, लाईटवेट, नॉन ग्रेसी मॉइश्चरायझर लावू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.